नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये MNGL जी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडची जी लाईन जाते ती लाईन खोदकाम करत असताना या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या पाण्याच्या लाईन आहेत. भविष्यामध्ये जर या गॅस लाईनला काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर याला जबाबदार कोण राहणार आहे? जर तळेगाव दाभाडे नगर परिषदेला जर यांनी उत्खननाचा मुद्रांक भरला असेल, पण या ठिकाणी जे मोठ्या आकाराच्या ह्या जी पाईपलाईन आहेत या पाईपलाईनमुळं पिण्याच्या पाण्याच्या लाईन ज्या आहेत ह्या वारंवार लिकेज होतात. त्यावेळेस खोदकाम करत असताना या गॅस MNGLची परवानगी घेऊन खोदकाम करावं लागणार. त्यामुळं नागरिकांना या ठिकाणी पाणी पुरवठा व्यवस्थित होणार नाही. त्या अगोदर या ठिकाणी माजी नगरसेवक अरुण माने आहेत. यांनी याविषयी इथल्या इंजिनियरलाही विचारणा केलेली आहे. आम्ही प्रत्यक्षात त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल नेमकं? ह्या लिंब फाट्यापासून आता जे गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे, ह्या ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईनची 12 इंची लाईन गेलेली आहे. आणि जर भविष्यामध्ये ह्या पाण्याची लाईन फुटली तर ह्याला जबाबदार कोण? आत्ता गेल्या 3 दिवसापूर्वी ही लाईन फुटल्या असताना गाव भागामध्ये पाणी आलेलं नव्हतं. आणि ही गॅसची लाईन गेल्यानंतर ही आपली पाईपलाईन फुटल्यानंतर याची परवानगी परत त्यांच्याकडून घ्यावी लागते खोदकामासाठी. आम्हाला सर्वप्रथम मी तळेगावातील नागरिकांना, सन्माननीय सदस्यांना आणि अधिकाऱ्यांना एक विनंती करतो की तळेगावचा विकास होतोय, कामं होतात, ही चांगल्या पद्धतीने करा. आम्हाला कुठलंही काम थांबवायचं किंवा कुठल्याही कामामध्ये अडथळा आणायचा नाही आहे, परंतु कामं करताना त्याच्यामध्ये पारदर्शकपणा ठेवा. आज ह्या ठिकाणी जी लाईन टाकल्या जाते त्या लाईनलाच लागून जर पिण्याच्या पाण्याची लाईन जात असेल आणि जर भविष्यामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर ह्याला जबाबदार कोण राहणार आहे? अधिकारी लोक 3 वर्ष राहणार आहेत, 3 वर्षांनी इथून बदलून जाणार आहेत, परंतु जो काही प्रॉब्लेम येणार आहे तो गावकऱ्यांना होणार आहे. त्याचं उदाहरण आपल्याला 2 दिवसापूर्वी भेटलेलं आहे. जी पाण्याची लाईन फुटली यांच्याच कामामुळे फुटलेली आहे आणि संपूर्ण गाव भागाला पाणी भेटत नव्हतं. तर अजूनही अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं. आपण लाईन टाकताना त्यांच्याकडून लाईन शिफ्ट करून घ्या, एवढी मी त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो. या ठिकाणी काय सांगाल या कामाबद्दल? नगरपालिकेने जी विकास कामं सुरू केलेली आहेत, तर आता सध्या गॅस पाईपलाईनचं लिंब फाटा ते मारुती मंदिर चौक असं काम चालू आहे. हे काम चालू असताना इथे पाण्याची पाईपलाईन आणि गॅस लाईन हे शेजारी असल्यामुळे भविष्यात ज्यावेळेस दुरुस्तीचा पाण्याचं 10 वेळा दुरुस्ती करावी लागते. जर ते दुरुस्तीचा हे आपण करत असू आणि त्यावेळेस जर गॅसच्या पाईपलाईनला जर धक्का लागला तर मोठा अनर्थ होऊ शकतो. म्हणून आमची अधिकारी वर्गाला सगळ्यांना विनंती आहे की आपण हे काम करत असताना त्याच्यामध्ये थोडंसं अंतर असायला हवं होतं, पण तसं ते दिसत नाही. ते जर अंतर दिसलं नाही तर उद्या अधिकारी वर्ग बदलून जाईल. पण तळेगावमध्ये जर अनर्थ झाला तर याला जबाबदार कोण, असा आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारायचं हे आहे. आणि आम्ही तसं सोमवारी लेटरसुद्धा देणार आहोत. तुम्ही MNGLचे जे इंजिनियर आहेत त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी काय सांगितलं? MNGLशी नाही संपर्क साधला. आम्ही नगर परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे जे शिंदे साहेब आहे, या शिंदे साहेबांशी आम्ही संपर्क साधला की जी गॅसची लाईन टाकताय ती योग्य आहे का? त्यांच्या देखील सांगण्यातून आणि बोलण्यातून असं येतं आहे ती योग्य नाही आहे, ती चुकीच्या पद्धतीचे आहे. आम्ही CO साहेबांशी बोलतो आणि त्याच्यातनं काही मार्ग काढतो, परंतु मार्ग काढत तोपर्यंत ही लाईन पूर्ण टाकून होईल. त्याच्यामुळं काढायचं असेल तर आपण ताबडतोब त्यातनं मार्ग काढावा. MNGL महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडची ही जी लाईन आहे ही लाईन आणि याच्या बाजूला तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन आहेत. उद्या पिण्याच्या पाण्याची लाईन लिकेज झाली, गळती झाली तर त्यावेळेस MNGLची परवानगी घेणं आणि जिकरीचं होणार. त्यात जर या ठिकाणी JCBच्या साहाय्याने या पाईपला काही धोका निर्माण झाला तर भीषण अपघात होऊ शकतो. या संदर्भात माजी नगरसेवक अरुण माने आणि या ठिकाणी दीपक
कदम यांनी जयंत कदम यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे. तर बघूयात प्रशासन याकडे कसं पाहतंय. का एखादा भीषण अपघात झाल्यानंतर एकमेकाकडे बोटं केली जातात. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. MNGL महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ह्या तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये गॅस लाईन टाकत असताना पाण्याची लाईन आहे आणि गॅस लाईन टाकत असताना पाण्याची लाईन तुटली होती आणि या ठिकाणी दुरुस्त करण्यात आणली. बाजूला केबल आहेत. त्यानंतर अनेक लाईनी या ठिकाणी असताना MLGLची लाईन या ठिकाणी गॅसची लाईन टाकलेली आहे. त्यामुळं भविष्यामध्ये जर पाईपलाईन फुटली तर मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे. तर या ठिकाणी अरुण माने आहेत. काय सांगाल नेमकं? साहेब, आता हे लिंब फाट्यापासून काम चालू आहे MNGLचं. आणि ही MNGLचं काम करत असताना या ठिकाणी आपल्या पिण्याच्या पाईपलाईन 12 इंचीची लाईन टाकलेली आहे. मी प्रशासनाला एक विनंती करेन की भविष्यामध्ये कुठले अपघात घडू नये, त्याच्यामुळे हे काम थांबवा. कंपनीने पैसे भरलेत म्हणून कुठूनही लाईन टाका, कुठलेही रस्ते फोडू नका. हे जनतेचा पैसा आहे. हा जनतेच्या पैशाचा अपयोग चाललेला आहे. ह्या ठिकाणी 7-8 महिन्यापूर्वीच हा रोड केलेला आहे. पुन्हा हा रोड फोडायचा आणि पुन्हा करायचा. मी आता काही अधिकाऱ्यांशी बोललो तर त्यांचं म्हणणं आलं की त्यांनी नगरपालिकेकडे पैसे भरलेले आहेत. नगरपालिकेकडे पैसे भरले असले तरी देखील आमचा उद्देश त्याचं काम थांबवणं किंवा काम करू नये ह्याचा उद्देश नाही. विकास कामं झाली पाहिजे, तळेगावचा विकास झाला पाहिजे हा उद्देश असताना कामं चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि भविष्यामध्ये कुठलाही अडथळा न येता ही कामं झाली पाहिजे. उद्याच्याला लाईन फुटली, पाण्याची लाईन फुटली तर आपण काम करत असताना गॅसची लाईन फुटू शकते किंवा गॅसची लाईन फुटली ते काम करत असताना आपली पाण्याची लाईन फुटू शकते. मग याला जबाबदार कोण राहणार आहेत? अधिकारी लोक 2-3 वर्ष राहतील, बदलून जातील. तो सगळा जो काय आहे आपल्या तळेगाव शहरातील नागरिकांना भोगावं लागणार आहे. 2 दिवसापूर्वी पाण्याची लाईन यांनीच फोडली तर 3 दिवस झालं नागरिकांना पाणी नव्हतं. मग हे कोण भरून देणार आहे? तो अधिकारी हे काम करून देतोय का? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सन्माननीय सदस्य असतील, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी असतील, यांनी बघितलं पाहिजे. उगाच पैसे भरलेत आणि त्यांनी काम केलं पाहिजे ह्या गोष्टी चुकीच्या आहे. अशी उत्तरे येणं चुकीची आहे हे माझं म्हणणं आहे. तर बघूयात तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गिरीश दापकेकर याकडे काय निर्णय घेतात. भविष्यामध्ये होणारा जो भीषण अपघात आत्ताच टाळला जातोय का, याकडे खोदकाम केल्यानंतर एखादा भीषण अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होतंय